नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे। आणि सगळ्यांना एक विनंती अशी की चॅनलला लवकर लवकर जे नवीन आले ते सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पण शेअर करायला विसरत जाऊ नका, जेणेकरून महत्त्वाच्या माहितीसुद्धा त्यांना सुद्धा मिळेल आणि त्यांचा सुद्धा फायदा होईल। तर शेतकरी मित्रांनो, जसं आपण कुठलंही पीक लावतो, आता जसा उन्हाळा आहे तर मिरची, वांगी, दोडकी, मिरची, माळवं घेतो आपण किंवा भुईमूग असते किंवा इतर बाकी पण सीझनमध्ये आपण बघतो की पीक लावलं की त्याच्यावर रस शोषण करणाऱ्या किडी, मावा, तुडतुडा, पांढरी माशी वगैरे असे प्रकार बरेचसे दिसतात। त्यानंतर काही प्रकारच्या बारीक अळ्या सुद्धा दिसतात। तर त्यासाठी आज आपण ब्रह्मास्त्र हे औषध जे आपण तयार करतो, अगदी जैविक औषध जे आहे नैसर्गिक, ते आपण कसं तयार करायचं बघूया। हे आपले कीड सगळे आले की आपण महागडे महागडे औषधं आणतो, पण हे ब्रह्मास्त्र औषध असं आहे की या सगळ्याचं नियंत्रण 100% करतं बिलकुल। आणि फुकटातल्या फुकटात आपल्या घरच्या घरी तयार होणारं हे औषध आहे। तर आपण आज बघूया की हे कसं तयार केलं पाहिजे। तर त्यासाठी आपल्याला पाहिजे आहे की 10 लिटर गाईचं गोमूत्र, बनेपर्यंत गावरान गाईचंच गोमूत्र घ्या। जर गावरान गाईचं गोमूत्र यासाठी म्हणतो की त्यात बरेचसे असे तत्व असतात जे आपल्या पिकांना पोषक असते। जर आपल्याकडे गावरान गाईचं गोमूत्र जर उपलब्ध नसेल तर म्हशीचं घ्या किंवा बैलाचं असेल तेही चालेल, किंवा होलिस्टन जर्सी गायचं असलं तरी ते चालेल। आणि गोमूत्र घेताना असं काही नाही की नवीनच घेतलं पाहिजे, जुनं गोमूत्र असलं तरी चालेल। तसं तर जुन्या गोमूत्रात जास्त फायदा असतो, पण कधी कधी कोणत्या कोणत्या औषधात आपल्याला ताजं गोमूत्र वापरणं आवश्यक असते, म्हणून आपण त्यावेळेला सांगतो की ताजं गोमूत्र वापरा, पण या औषधामध्ये जुनं किंवा ताजं दोन्ही गोमूत्र चालेल। तर आपल्याला पाहिजे 10 लिटर गाईचं गोमूत्र, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे 3 किलो कडुलिंबाचा पाला, जे कडुलिंब आपल्या इथे असते, आणि आता निंबोळा वगैरे जर असेल तर त्यात सुद्धा टाकल्या तर त्यात चालेल। तर परत सांगतो, 10 लिटर गाईचं गोमूत्र आणि कडुलिंबाचा पाला। तर कडुलिंबाच्या पाल्याचं पेस्ट करून घेतलेली अतिउत्तम राहील। जर पेस्ट जर नसेल तुमच्याकडे करायची, म्हणजे सुविधा नसेल किंवा मिक्सरमध्ये तुम्हाला करायचं नसेल, तर कमीत कमी दगडाने वगैरे ठेचून थोडंसं शेतातच ते तुम्ही त्याच्यात घातलं तरी चालेल। त्यानंतर आपल्याला पाहिजे 2 किलो करंजची पानं। जे करंजाचं झाड असतं अतिशय कडू असतं, त्याच्यामुळं ते अळीचे झाड एकदम कडू होऊन जातं बिलकुल करंजानी, आणि अळी ते खात नाही, आणि जो लार्वाच्या भरोश्यावर जगतं ते लार्वा संपवण्याचं काम ते करंज करतं। त्यानंतर सीताफळाची पानं आपल्याला पाहिजे, सीताफळाची पानं सुद्धा आपल्याला 2 किलो पाहिजे। नंतर पोपईची पानं आपल्याला 2 किलो घ्यायची आहे। नंतर बेलाची पानं आपल्याला अजून 2 किलो घ्यायची आहे। आणि त्याच्यासोबत आपलं जे पेरू असतं आपलं, कोणी पेरू म्हणतं, कोणी जाम म्हणतं, तर पेरूची पानं आपल्याला 2 किलो पाहिजे। हे इतके पानं सगळे आपल्याला हे 2-2 किलो घ्यायचे आहे। फक्त कडुलिंबाची जे पानं आहे आपल्याला 3 किलो घ्यायची आहे, आणि हे सगळे पानं वाटून घ्यायचे आहे। जर मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करत असाल तर अतिउत्तम, नाही काही तर दगडानी कमीत कमी आपल्या शेतात एखाद्या दगडावर ठेवून ठेचून घ्या त्याला थोडंसं, आणि त्यानंतर टाका। आता 10 लिटर गोमूत्रात आपल्याला हे पानं टाकायचे आहे सगळे, आणि इतकं उकळायचं आहे की ते 10 लिटरचं अर्ध राहील, म्हणजे 5 लिटर राहील त्यातलं। आता 5 लिटर झाल्यावर त्याला पूर्ण उतरवून घ्या, जे तुम्ही चुलीवर वगैरे ठेवाल त्याच्यावरून, आणि त्यानंतर त्याला थंड केल्यावर छान गाळून घ्या। आता गाळून घेतल्यानंतर आपल्याला वापरायचं कसं आहे, तर आपल्याला कुठल्याही पिकावर, जे तुम्हाला मी सांगितलं आधी, मावा, तुडतुडा, पांढरी माशी किंवा छोटी अळी किंवा इतर रोग शोषण करणाऱ्या किडी ज्या असतात, त्याच्यावर आपण हे वापरू शकतो, आणि त्याच्यावर 100% आपल्याला याचा रिझल्ट मिळतो। तर वापरायचं किती आहे, तर 15 लिटरचं पाणी जे असतं, पंप जे असतं आपलं 15 लिटरचा, जे फवारणी करण्याची पंप म्हणा, किंवा टाकी, कोणी टाकी म्हणतात, कोणी पंप म्हणतात, त्यात 15 लिटरमध्ये 300 मिली आपल्याला हे टाकून वापरायचं आहे। आणि जैविक असल्यामुळे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की फवारणी थोडी दाटदूट घ्यायची। जैविकची कुठलीही आपण जेव्हा फवारणी घेतो ते नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला दाटदूट घ्यायची आहे फवारणी। जसं आपण रासायनिकचं जेव्हा वापरतो तर हलकी फवारणी घेतो, तेवढी हलकी घेऊ नका, थोडी दाटदूट फवारणी घ्या, चांगले रिझल्ट मिळतील। आणि विशेष म्हणजे हे जे तुम्ही केलेलं औषध आहे, हे तुम्ही 6 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता, 6 महिने औषध वापरू शकता। हे याला ब्रह्मास्त्र म्हणतात। ब्रह्मास्त्र तयार करण्याची आज आपण माहिती बघितली आहे, वापरा, आणि काय रिझल्ट मिळाले कॉमेंटद्वारे नक्की कळवा। आणि परत एकदा विनंती करतो की आपले इतर जे शेतकरी मित्र आहे, जे आपल्या चॅनलवर नाही, त्यांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल आणि कमी पैशात त्यांचे शेती होईल।
आणि जेणेकरून तुमच्यासारखाच नफा त्यांना पण मिळेल. आपल्याजवळही काही अशा माहिती असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आम्ही आपले अनुभवसुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आपली माहिती शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.